की तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या, शेत तयार करून घ्या, कारण की तुमची पेरणी जरा यावर्षी लवकर होण्याची चान्स आहे, कारण की यावर्षी पाऊस शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळं, मान्सून शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळे तुमच्याकडे देखील मोसमी पाऊस लवकर दाखल होणार आहे. म्हणून शेतीची कामे विदर्भातल्या 6, 5, 11 जिल्ह्यांमध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, इकडे नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामं करून घ्या, कारण की पूर्व मोसमी पाऊस तुम्हाला पडणार आहे, त्याच्या पाठीमागून लगेच मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून तुमच्यासाठी खूप चांगलं वातावरण राहणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील शेतीची कामे करून घ्यायची, कारण की परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे, म्हणजे मराठवाड्यात देखील काय होणार, मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगतो, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, पूर्व मोसमी पाऊस काय होणार आहे, अगोदर थोडा जास्त पडत असल्यामुळे काही भागामध्ये जास्त पडणार आहे. पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं, अचानक कंप्लीट आपल्याला पाऊस येण्यासाठी 12 दिवस शिल्लक राहणार आहे, 5-7 जूनला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण बदल झाला तर त्याचा परत निषेध दिला, पण माझं म्हणणं आहे तोपर्यंत आपण आपल्या शेतीचे कामं करून घेणे सगळ्यात महत्वाचं आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी, उत्तर महाराष्ट्रातील काय होणार आहे, म्हणजे 26-27 मेच्या दरम्यान देखील पूर्व मोसमी पाऊस असणार आहे, आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, म्हणजे 1 जूनच्या नंतर देखील बऱ्याच ठिकाणी तिकडल्या भागात देखील चांगला मान्सून पूर्व, नंदुरबार जिल्हा झाला, धुळे जिल्हा झाला, जळगाव जिल्हा झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे 5 जूनच्या अगोदर तुमचे शेतीचे काम सगळे रेडी करून ठेवा, कारण की मान्सून पूर्व पाऊस बी बरसणार आहे आणि त्याच्या पाठीमागून मान्सून येईल. म्हणून यावर्षी पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतीमध्ये पेरणी करत असताना, लागवडी करत असताना